मित्रांनो, जर घराचा बेसच जर चुकला असेल ना, तर घर कधीच नीट बनत नाही. म्हणजेच जर तुमची पुस्तकं चुकली, तर तुमचं कधीच सिलेक्शन होईल याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. म्हणून जर आधी बुक लिस्ट घेताय, तर थोडंसं ध्यान ठेवा, की आपण कुठली बुक्स घेतोय, काय घेतोय? या सगळ्या गोष्टींना आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. तर नमस्कार, मी डॉक्टर एम-पी-एस-सी तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहोत. आणि जसं की तुम्हाला माहीत असेल, मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगलं कंटेंट दिलेलं आहे. कमेंट्स पण खूप चांगले येतात आणि काही हेटर्स आहेत, पण मला त्याचं काही वाईट वाटत नाही, कारण कमेंट्स एवढे येतात की मला दुसरा व्हिडिओ बनवायचं खूप मोटिवेशन येतं. आणि मुलांचीच डिमांड होती की सर बुक लिस्टवरती व्हिडिओ बनवा. तर मी तुम्हाला भाऊ म्हणून माझं सांगतो आहे की तुम्ही खूप मोठी चूक करताय बुक लिस्टच्या माध्यमातून. आणि इंग्लिश मिडियमचे पण खूप जास्त मुलांची कमेंट येत होती की सर आम्ही इंग्लिशमध्ये प्रिपेअर करतो आहे, UPSCसाठी प्रिपेअर केलं होतं, आता MPSCसाठी करायचं आहे. मग सर कुठली पुस्तकं चांगली आहेत? तर यासाठी मी हा बुक लिस्ट व्हिडिओ घेऊन आलो आहे. दोन्हींचं मी सांगणार आहे, म्हणजे MPSCसाठी कुठल्या बुक लिस्ट इंग्लिशमध्ये चांगली आहेत आणि मराठीमध्ये कुठली चांगली आहेत, की इंग्लिशवाल्यांनी काही मराठी पुस्तकं वाचली तर ते चांगलं पडेल त्यांना, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तर नीट बघून घ्या. तर बुक लिस्टमध्ये ना आपण कधीही हे ध्यानात ठेवायचं की इनपुट आउटपुट रेशो. हे काय असतं इनपुट आउटपुट रेशो? म्हणजेच तुम्ही इन्व्हेस्ट करताय त्याच्यात तुम्हाला रिटर्न्स भेटत आहेत का? जसं की तुम्ही 1000 पानं वाचतायत, तर त्यातून तुम्हाला 5च मार्क भेटत आहेत, है ना? आणि त्याच जर ठिकाणी तुम्ही 100 पानं वाचताय आणि त्याच्यातून तुम्ही 10 मार्क भेटत आहेत, तर तुमचं इनपुट आणि आउटपुट रेशो तुम्ही बघून घ्या. म्हणजेच हे असतं इनपुट आउटपुट रेशो. ज्या पुस्तकांचं इनपुट आउटपुट रेशो चांगलं आहे, ती पुस्तकं तुमच्यासाठी चांगली आहेत, रिवाईज करायला सोपी आहेत, कन्साईज असतात ती पुस्तकं. त्याच्यामुळे अशी पुस्तकांना तुम्ही प्रायोरिटी द्या. ओके. आता इथे लक्षात द्या, 20 पुस्तकातून 80% प्रश्न येतात आणि 5 पुस्तकातून 75% क्वेश्चन येतात. म्हणजेच मग तुम्ही या 5%साठी 15 पुस्तकं एक्स्ट्रा वाचणार आहेत का? वेळ आहे का तुमच्याकडे? नाही ना, एवढा वेळ नसतोच कोणाकडे. म्हणून आधी 75% कन्फर्म करा, मग नंतर या 15 पुस्तकांकडे, एक्स्ट्रा 15 पुस्तकांकडे जा. मग 5 पुस्तकं आधी कन्फर्म रिवाईज करून, सगळ्या गोष्टी करून, मग नंतर ह्याच्यावरती जा. ओके. आता एक मोस्ट इम्पॉर्टंट बुक आहे, खूप इम्पॉर्टंट बुक आहे आणि 90% ॲस्पिरंट ती बुक घेतच नाहीत. लिहून देतो मी, तुमच्याकडे नसेलच मोस्ट ऑफ तरी. आणि जर असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा ती पुस्तक आहे का तुमच्याकडे. त्या पुस्तकात 80% रिपिटेशन होतं क्वेश्चनचं, 80%. एकच पुस्तक येते आणि सगळ्या विषयांचं आहे ते. आणि ते पुस्तक कोणाकडेच नाही, म्हणजे ऑलमोस्ट 90% मुलांकडे नसणारच आहे. आणि त्याच्यातून ना 80% क्वेश्चन रिपीट होतात. तर ते पुस्तक कुठलं आहे ते मी ह्या व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे, तर थोडंसं ध्यान देऊन बघायचं आहे. रूल काय? एकाच सब्जेक्टसाठी 1 किंवा 2 त्यापेक्षा जास्त पुस्तकं नसली पाहिजेत. हे रूल लक्षात ठेवा कधी पण. म्हणजे आपले सोर्सेस कमी ठेवायचे. सोर्सेस कमी ठेवलं ना काय होतं, रिव्हिजन जास्त होते, रिव्हिजन जास्त करायला भेटतं. कुठल्याही तुम्ही MPSCचे टॉपर बघा किंवा UPSCचे टॉपर बघा, ते बोलतात सोर्सेस लिमिटेड ठेवा आणि नंतरच त्याचं रिव्हिजन करा. जर तुम्ही सोर्सेस वाढवले, 10 पुस्तक वाचायला गेली, मग ते एक पुस्तक वाचणार ना जिंकून जातो, तुम्हाला कळत नाही ही गोष्ट. ओके. मग आता आपण पुस्तक बघूया. आणि हां, ह्या सगळ्या पुस्तकांची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ह्या सगळ्या पुस्तकांची लिंक भेटेल आणि त्या लिंकवरून तुम्ही डायरेक्ट ती खरेदी करू शकता. आणि याच्यातून मला काहीच फायदा होणार नाही आहे या त्या लिंकवरून घेतल्यामुळे. तर हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर घेऊ शकता. आणि काहीचे PDF माझ्या टेलिग्राम चॅनलवरती पण आहेत, फ्रीमध्ये टाकलेले आहेत मी. तर ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. जसं की NCERT आहे, स्टेट बोर्ड्स आहेत किंवा असे रेफरन्स बुक आहेत, ते टाकायला नाही पाहिजेत. पण मला वाटतं जो आपला महाराष्ट्रातील विद्यार्थी आहे ना, त्याचं चांगलं व्हायला पाहिजे, म्हणून मी टेलिग्रामवरती खूप सारे PDF टाकले माझ्या चॅनलवरती. तर ते तुम्ही टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करून घ्या. ह्या सगळ्या पुस्तकांची PDF भेटून जाईल तुम्हाला. आता आपण स्टार्ट करूया पॉलिटीचं. आता पॉलिटीचं ना, कोळंबे सरांचं ना पुस्तक खूप फेमस आहे आणि खूप चांगलं आहे. मी पण ते मानतो, कोळंबे सरांचं पुस्तक चांगलं आहे, कारण सरांचं पुस्तक खूप कन्साईज आहे आणि रिव्हिजनला सोपं पडतं. पण त्याचा तोटा काय माहिती आहे का? लक्ष्मीकांतचा मराठी अनुवाद आहे, मग त्यामुळे टेक्निकल वाटतं खूप. म्हणजे फक्त हे ट्रान्सलेटेड, हे लक्ष्मीकांतचं ना हे ट्रान्सलेशन आहे, असं वाटतं. मग टेक्निकल थोडंसं वाटतं. आणि इंग्लिशमध्ये तर हे बायबल आहे, UPSCवाले तर हे बायबल आहे त्यांच्यासाठी. बायबल आपण नाही म्हणलं, आपण भगवद्गीता आहे ही UPSCवाल्यांची. इंडियन पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत. आणि जर तुम्हाला एक्स्ट्राच करायचं आहे तर स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा, म्हणजे आपली 11वी-12वीची पुस्तकं वाचा, राज्यसेवेची. नाही जर जमते मग NCERT. आणि ते स्टेट बोर्डची पुस्तकं झाल्यानंतर MPSCची तयारी करता ना तुम्ही, मग स्टेट बोर्डची पुस्तकं वाचून झाली, मग तुमच्याकडे वेळ होतं, लक्ष्मीकांत पण रिवाईज झाले, स्टेट बोर्ड पण रिवाईज झाले, मग NCERTकडे जा. ओके. NCERT डायरेक्ट नका घेऊ हातात, कारण तुम्ही जर UPSCच्या तयारीनं डोक्यात ठेवून जर करतात, मग NCERT तुम्हाला बेस करावं लागेल. ओके. पण लक्ष्मीकांतला खूप जास्त वेळ रिव्हिजन लागते. मुलं 10 वेळा रिवाईज करतात लक्ष्मीकांत, आणि साईज खूप मोठी आहे, 800 पेजेसची हे पुस्तक आहे, तर थोडंसं ध्यान ठेवा. ओके. आता आणि ह्या पुस्तकाची लिंक कुठे भेटणार? डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये. तर ध्यान ठेवा.
ओके. आता हिस्ट्रीसाठी आधुनिक भारताचा इतिहास, समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे. खूप मस्त पुस्तक आहे, खूपच मस्त. म्हणजे या पुस्तकातून फॅक्च्युअल डाटा आकडेवारी खूप चांगला आहे. पण केवळ मराठी वाचल्याने काही नवीन संकल्पना येत नाही, यायला वेळ लागतो. म्हणजे थोडंसं कन्सेप्च्युअल क्लिअरिटी यायला आपल्याला वेळ लागेल. कारण तुम्हाला जर बॅकग्राऊंड माहीत नसेल, ते गोष्टी का घडल्या, कशाबद्दल घडल्या, तर त्याच्यामुळे ह्या पुस्तकाचं थोडंसं तुम्ही ध्यान ठेवा की कन्सेप्च्युअल क्लिअरिटी तुम्हाला आधी थोडीशी लागेल हे पुस्तक वाचायला. फक्त फॅक्च्युअल डाटासाठी खूप मस्त आहे पुस्तक, खूप मस्त आहे. आणि जर इंग्लिशमध्ये वाचते तर हे बिपिनचंद्र, त्यांना माहिती, सगळ्यांनाच माहिती आहे बिपिनचंद्र पुस्तक आहे, इंडियन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. आणि पोस्ट इंडिपेंडन्स वाचायची गरज नाही खरं तर तुम्हाला आत्ताच, आधी हे वाचून घ्या. आणि सोबतच 11वीच्या स्टेट बोर्डचे पुस्तक वाचायचे, काही करून हे पुस्तक वाचूनच घ्या, नंतर मग ह्याच्यावरती जा. कारण एक बेस बनवण्यासाठी तुम्हाला 11वीचं स्टेट बोर्ड पुस्तक लागणारच आहे. आणि ओल्डवालं, जुनंवालं. आणि याचं जुनं, आता तुम्हाला वाटेल सर नवीनचं पी डी एफ भेटते, मग जुन्याचं कुठे भेटणार? जुन्याचं पी डी एफ माझ्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. ओके, चल आता आपण बघूया जॉग्रफीसाठी, भूगोल सगळ्यांचा आवडता विषय. आता काही जणांचा आहे, काही जणांचा नाही, तर ठीक आहे, आवडता आहे विषय. आता मराठीमध्ये आहे कोळटकर सरांचं, कोळेकर सरांचं पुस्तक सदवी आपण म्हणतो, सदवी सरांचं पुस्तक आहे. आणि खूप चांगलं पुस्तक आहे हे. आणि या पुस्तकात तुम्ही जर बघायला गेलं ना, तर काय सदवी सरांचे महाराष्ट्राच्या भूगोलासाठी खूप बेस्ट आहे. आणि मार्क्स फिक्स मिळतात. महाराष्ट्राचं भूगोल जर तुम्हाला चांगला करायचं तर हे पुस्तक खूप बेस्ट आहे. पण फिजिकल जिओग्राफी, म्हणजे जे फिजिकल जिओग्राफी असतं त्याच्यामध्ये काय प्राकृतिक भूगोल मराठीमधून समजायला थोडा वेळ लागतो. कारण ह्याच्या कन्सेप्ट असतात, म्हणजे वॉल्कनो कसा बनतो आहे, भूकंप कसे होत आहेत, हे कन्सेप्ट आधी जर क्लिअर असेल ना तर हे पुस्तक वाचायला काहीच हरकत नाही. कन्सेप्ट क्लिअर करा. आणि हे भूगोल आणि हा जो आहे महाराष्ट्राचा भूगोल आणि जगाचा वगैरे भूगोल, ही 2 पुस्तकं तुम्हाला लागतील. पण जर तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये प्रिपेअर करता ना, तर माझ्या मते तुमच्यासाठी बेस्ट सजेशन काय माहिती आहे का? 11वी आणि 12वीचं NCERT बुक. NCERT बुक वाचलं ना तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील माहिती आहे. आणि जर तुम्हाला ॲड ऑन करायचं ना, म्हणजे ॲडिशन MPSCसाठी प्रिपेअर करता, मग महाराष्ट्राचं भूगोल तुम्हाला वाचावं लागेल मराठीमधून. आता तुम्हाला माहिती आहे ChatGPT आहे, जेमिनी आहे, त्याचं ट्रान्सलेट करून तुम्ही यूज करू शकता. ओके. आणि याच्यासाठी पण हे जर करायचं नसेल तुम्हाला, याच्याची पण ट्रिक आहे, ती म्हणजे की ट्रान्सलेट करण्यापेक्षा ना तुम्ही काय करा, फक्त PYQ सॉल्व करा महाराष्ट्राच्या भूगोलाचे, तुम्हाला रिपिटेशनवरूनच ते एलिमिनेट होतील ऑप्शन. ओके. आणि PDF टेलिग्राम चॅनलवरती सांगून ठेवले. एक्स्ट्रा जर करायचं, एक्स्ट्रा आता जे UPSCवाले आहेत किंवा इंग्लिश मिडियमवाले त्यांना एक्स्ट्रा करायचं, हे 11वी 12वीचं स्टेट बोर्ड चांगलं रिवाईज झाले, मग ते GC लिऑंगला जाऊ शकतात. GC लिऑंग फिजिकल जिओग्राफीसाठी खूप चांगलेली आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओज बघायचे आहेत, म्हणजे खूप कन्सेप्च्युअल क्लिअरिटी पाहिजे, तर सुदर्शन गुज्जर म्हणून सर यान अकॅडमीवरचे, त्यांचं तुम्ही यूट्यूबवरती लेक्चर बघू शकता. हे काही पेड प्रमोशन नाही, नाहीतर MPSCवाल्याचे पण लेक्चर खूप चांगले आहेत भूगोलासाठी. ओके. नंतर आता आपण बघतो इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्रामध्ये कोळंबे सर, मस्त पुस्तक, मस्त, सगळेच वापरतात, सगळ्यांच्या तोंडावरचे पुस्तक आहे हे. म्हणजे हे पुस्तक बेस्ट आहे इकॉनॉमिक्समध्ये. पण आता बघितलं तर आपण देसले सरांच्या पुस्तकातले चार्ट्स समजायला खूप सोपे आहेत खरं म्हटलं तर. आणि आता जर आपण बघायला काही इकॉनॉमिक्सचे टर्म्स ना, तर मराठीमध्ये खूप कन्फ्युजन असतं, तर हे थोडंसं तुम्ही बघून घ्या. तर तुम्हाला जर खरंच तुमचं मराठीमध्ये खूप चांगलं आहे तर तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार, पण मला खूप वेळ झाले. तर जे टर्म्स आहेत ना ते थोडं कन्फ्युजन असतात. काय माहिती, आता मी इंग्लिशमध्ये प्रिपेअर करत असल्यामुळे जर मराठीमध्ये वाचायला गेलं तर कन्फ्युजन वाटू शकतं. पण तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. हे पुस्तक चांगलं आहे, मी स्वतःहून म्हणतो चांगलं आहे पुस्तक हे MPSCसाठी. आणि जे इकॉनॉमिक्ससाठी UPSC किंवा इंग्लिशमधून तयारी करणार त्यांच्यासाठी नितीन सिंघानिया बेस्ट आहे. रमेश सिंग पण आहे, त्यातलं तुम्ही कुठलेही वापरू शकता, रमेश सिंग किंवा नितीन सिंघानिया, एनीवन. आणि कन्सेप्ट याचं की इकॉनॉमिक्समध्ये ना तुम्हाला जर कन्सेप्ट येत असेल, म्हणजे इन्फ्लेशन का होतं आहे, GDP का वाढतो आहे, GDP काय असतं, GNP काय असतं, रेपो रेट काय असतं, रिव्हर्स रेपो रेट काय असतं, MSF काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी ना आधी जर कन्सेप्ट क्लिअर असेल ना तर तुमचे आरामात क्वेश्चन्स सॉल्व्ह होणार. फक्त जर पाठांतर करताय ना तर नाही होणार बाळांना सॉल्व्ह. मग त्यासाठी काय करा, यूट्यूब व्हिडिओचा मदत घ्या, किंवा माझा एक यूट्यूब व्हिडिओ आहे कम्प्लीट इकॉनॉमिक्स, किंवा तुम्ही रेपो रेट वगैरे ह्याच्यावरती पण व्हिडिओ बघितले, तर ह्या चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला चांगला कंटेंट भेटणार आहे. आणि तुम्ही अजूनपर्यंत बघितला नाही तो कंटेंट, अंडररेटेड आहे. ओके. आता विज्ञानाचे सचिन भस्के सरांचं, किंवा हे सचिन भस्के सर किंवा कोलते सर, दोन्हीपैकी एक कुठलंही वाचू शकता तुम्ही. चांगलं आहे पुस्तक हे म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. पण मला वाटतं ना बायोलॉजीसाठी ना तुम्ही माझा एकदा व्हिडिओ बघून घ्या, बायोलॉजी, कंप्लीट बायोलॉजी. मग त्याच्या जर नोट्स तुम्ही रिवाईज केल्या ना, तुम्हाला हे पुस्तकातले बायोलॉजी वाचायची गरज नाही पडणार आहे, ही गॅरंटी देतो तुम्ही. माझा व्हिडिओ जो आहे कंप्लीट बायोलॉजी बाय डॉक्टर MPSC, तुम्ही टाकला ना तर तुम्हाला भेटून जाईल. मस्त आहे व्हिडिओ तो. आणि त्याच्याच्या नोट्स पण मी टाकलेले आहेत फ्रीमध्ये. ओके. आणि जर इंग्लिशमध्ये वाचते तर लुसंटचं GK पुस्तक आहे. पण याच्यापेक्षा ना तुम्ही NCERT किंवा स्टेट बोर्ड वाचा.
9वी 10वी 8वी, कारण तेवढ्या त्याच लेवलचे येतात. आणि काय काय क्वेश्चन असतात 11वी 12वीचे, 11वी 12वी लेवलचे, तर ते सगळ्यांनाच येत नाही. मग तुम्ही ते स्किप करू शकता क्वेश्चन. नाहीतर मग तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही NCERT वाचा किंवा स्टेट बोर्डचे पुस्तक वाचा, 11वी 12वीचे, कारण खूप जास्त कंटेंट होणार आहे. 11वीचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, परत 12वीचा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे वाचणं थोडंसं डिफिकल्ट आहे. आता जर आपण बघितलं तर मराठीमधलं जे पुस्तक आहे सचिन बस्के सरांचं, मराठी पुस्तक आहे खास MPSCच्या बदलत्या पॅटर्ननुसार बनवलेलं आहे. हे बदलता पॅटर्न आहे ना, त्याच्यानुसार बनवलं आहे. पण सायन्सचे जे टर्म्स आहेत इंग्लिशमधले ते थोडेसे तुम्हाला कन्फ्युजिंग वाटेल, आणि ते तुम्हाला इंग्लिशमध्येच करावं लागेल, त्याचं काही ऑप्शन नाही आहे तुम्हाला. ओके, त्याच्यामुळे हे थोडंसं निर्णय ठेवा. आणि यूट्यूबवरती सिरीज आहे डॉक्टर शिवीन सरांचं, ते सिरीज आहे UPSCसाठी, पण तुम्ही पण बघू शकता एकदा नॉलेजसाठी जर तुमच्याकडे वेळ असेल तर. आणि जर तुमच्याकडे जर तुम्हाला MPSCसाठी स्पेसिफिक करायचं तर डॉक्टर MPSCचा व्हिडिओ आहे, बायोलॉजीचा व्हिडिओ आहे, केमिस्ट्रीचा कंप्लीट केमिस्ट्रीचा व्हिडिओ आहे, तर एकदा बघून घ्या. याच्यामुळे जर तुमचे 10 मार्क वाढत आहेत तर तुम्हाला हरकत काय बघण्यात, मला ते वाटतं. ओके, आणि आता सगळ्यात शेवटी सगळ्यात इम्पॉर्टंट पुस्तक म्हणजेच PYQचं पुस्तक. हे ना तुमच्या 90% मुलांकडे नसेल, पक्का 90%. आणि ज्यांच्याकडे आहे ना त्यांनी कमेंट करून सांगा मला कोणाकडे सांगाच मला. आता MPSC प्रश्नसंच 200 पत्रिका, 21,000 प्रश्नसंच आहे. म्हणजे तुम्हाला एक टॉपिक घ्यायचा, त्याचे सगळे क्वेश्चन सोडवा, आयोगाने दिले जेवढे सगळे क्वेश्चन आत्तापर्यंत विचारलेले, आणि तुमचा तो टॉपिक कंप्लीट कसा नाही होणार ते बघून घ्या. म्हणजे सगळं तुमचा टॉपिक तो एकदमच चांगला होईल. म्हणून हे पुस्तक खूप इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एक टॉपिक वाचला, त्याच्यावरचे MCQ सोडवायचे, PYQ MCQ, परत टॉपिक वाचायचा, कुठे MCQ आपले चुकले ते सब टॉपिक वाचा, आणि मग तो रिवाईज करा. सगळेच म्हणजे स्टार्ट टू एंड वाचायची गरज नाही पुस्तक, फक्त टॉपिक वाईज वाचत जा. हे प्रश्नांचं खूप महत्त्वाचं आहे. हा मराठीमध्ये आहे, जे मराठी मीडियममध्ये करतात, आणि हे इंग्लिशमध्ये आहे. पण मला वाटतं हे वाचण्यापेक्षा ह्याच्यामध्ये काय एक्सप्लेनेशन खूप कमी दिलेलं आहे, आणि मग त्याचं हे लास्ट ऑप्शन ठेवा. कारण जर तुम्हाला ट्रान्सलेशन वगैरे जमत नसेल तरच हे करा, कारण हे मला तेवढं आवडलेलं नाही, मी खरं सांगतो आहे. पण हे बेस्ट आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी सगळंच म्हणजे एक्सप्लेनेशन वगैरे खूप मस्त दिलेलं आहे. मग बस हीच बुकलिस्ट होती, ही प्रिलियमसाठी बुकलिस्ट आहे, आणि कंबाईनला पण तुम्ही एक्झॅक्ट हीच वापरू शकता. मग एवढं सांगायचं आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करा.